नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। TET परीक्षा येत्या जून महिन्यात होणार असून प्रत्येक शिक्षक परीक्षेची तयारी करीत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास विषयातील रासायनिक बदल व रासायनिक बंध या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। श्वसन ही आपल्या जीवनात सतत चालू असणारी प्रक्रिया आहे। यामध्ये पहिला ऑप्शन आहे भौतिक, दुसरा आहे रासायनिक, तिसरा आहे नैसर्गिक आणि चौथा आहे जैविक। तर याचं उत्तर आहे रासायनिक। पुढील प्रश्न आहे, पुढील प्रक्रियेतील परिवर्तनीय बदल ओळखा। यामध्ये पहिला ऑप्शन आहे आकाशातून उल्का पडणे, दुसरा आहे मेण वितळणे, तिसरा आहे आंबा पिकणे आणि चौथा आहे उष्णतेचे जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वहन होते। तर याचं उत्तर आहे 2 नंबर मेण वितळणे। पुढीलपैकी कोणत्या क्रियेला रासायनिक बदल म्हणता येणार नाही? पहिलं आहे श्वसन, दुसरं प्रकाश संश्लेषण, तिसरं इंधनाचे ज्वलन आणि चौथा आहे स्प्रिंग ताणणे। तर याचं उत्तर आहे चौथा स्प्रिंग ताणणे। दिवस रात्रीचे चक्र, समुद्राची भरती ओहोटी ही दोन्ही उदाहरणे बदलाची आहेत। अनावर्ती, अपरिवर्तनीय, आवर्ती आणि रासायनिक। तर याचं उत्तर तिसरं आहे आवर्ती। हे मूलद्रव्य आपल्या संयोजक कवचातून इलेक्ट्रॉन गमावते। तर पहिलं उत्तर आहे हेलियम, आयोडीन, क्लोरीन आणि मॅग्नेशियम। तर याचं उत्तर आहे चौथा मॅग्नेशियम। कोणत्या धातूला रॉकेलमध्ये बुडवून ठेवावे लागते? तर बघा पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम। तर याचं उत्तर आहे तिसरं सोडियम। दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात द्रावण मिसळतात। पहिलं आहे खाण्याच्या सोड्याचे, दुसरं आहे क्षाराचे, तिसरं आहे धुण्याच्या सोड्याचे, चौथा आहे साबणाचे। तर याचं उत्तर आहे तिसरं धुण्याच्या सोड्याचे। रासायनिकदृष्ट्या धुण्याचा सोडा म्हणजे? तर याचं उत्तर चौथं आहे रासायनिक बंध तयार करू शकत नाही। पहिला आहे धातू, दुसरा आहे अधातू, तिसरा आहे हायड्रोजन आणि चौथा आहे राजवायू। तर याचं उत्तर आहे चौथा राजवायू। बर्फाचे वितळणे व पुन्हा गोठणे हा बदल आहे। पहिला आहे परिवर्तनीय, दुसरा आहे अनावर्तीय, तिसरा आहे रासायनिक आणि चौथा आहे नैसर्गिक। तर याचं उत्तर आहे पहिला परिवर्तनीय। अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना म्हणतात। तर पहिला आहे अभिक्रियाकारके, दुसरा आहे उत्पादिते, तिसरा आहे उत्प्रेरके आणि चौथा आहे अभिकारके। तर याच्यातील उत्तर आहे दुसरा उत्पादिते। कशी वाटली आपणास ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। आणखी विविध विषयावर आपण TET संदर्भात प्रश्न बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।